गेल्या 2 दशकांपासून मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री आरोग्य सेवेची विश्वासाची वाटचाल करत असलेल्या अंकुर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाचा उद्घाटन सोहळा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या विस्तारीकरणात रुग्णांसाठी रुग्णालयात उपचारासाठी मराठवाड्यातील स्त्रियांसाठीचे 120 बेडचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले मराठवाड्यातील एकमेव अद्ययावत रुग्णालय, अतिजोखमीच्या गरोदर मातांसाठी लागणारा स्वतंत्र विभाग, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराच्या मेडिकल आजारांसाठी 15 बेडचे अतिगंभीर गरोदर मातांच्या प्रसूतीसाठी आणि प्रसूती दरम्यान उपचाराकरिता अतिदक्षता विभाग, त्यामध्ये पहिल्यांदाच 24 तास फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि स्त्रीरोग तज्ज्ञांची सेवा एकाच छताखाली उपलब्ध आहे। 10 खाटांचे समर्पित असे प्रसूती कक्ष, पेनलेस डिलिव्हरी, एपिड्युरल एनेस्थेशियाद्वारे वेदनामुक्त प्रसूती उपचार केंद्र, 4 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, हाय डेफिनिशन 3D लॅप्रोस्कोपी युनिट, त्याचबरोबर ऑफिस हिस्टेरोस्कोपी, ऑपरेटियर हिस्टेरोस्कोपी, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील एकमेव ॲडव्हान्स इन्फर्टिलिटी आणि IVF सेंटर, गर्भाशयाच्या मुखाशी संबंधित आजारांवर निदान आणि उपचारासाठी लागणारे हाय डेफिनिशन कॉल्पोस्कोपी, 3D 4D सोनोग्राफी, गर्भाशयातील बाळाच्या अचूक निदानासाठी प्रगत स्कॅनिंग इत्यादी सुविधा देणाऱ्या या मराठवाड्यातील एकमेव हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाला शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टर, राजकीय नेते, प्रसिद्ध व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक आणि प्रचंड गर्दी झाली होती। काय सांगाल? आम्ही 2009 मध्ये 3 गायनेकोलॉजिस्ट म्हणून एक युनिट चालू केलं होतं। ते बिल्डिंग बाजूला आहे, शिवाजीनगरला होती पहिले, नंतर ती 2016ला आम्ही बाजूला आलो। 2016 नंतर आम्हाला 2000 नंतर असं कळायला लागलं की जागा आपली अपुरी पडते, पेशंटची खूपच हेंडसाळ होते, खूप वेळ लागतो पेशंटला आल्यानंतर वापस जायला। दुरून पेशंट येतात, सकाळी आल्यानंतर त्यांचा संध्याकाळी नंबर लागतो, कारण जागा खूप कमी पडत होती। त्यामुळे आम्ही या बिल्डिंगची स्थापना केली, जेणेकरून पेशंटला स्पेस भेटेल आणि पेशंटला वेटिंग पिरियड कमी लागेल। आणि या हॉस्पिटलमध्ये आम्ही अत्याधुनिक असे यंत्र म्हणजे 3D लॅप्रोस्कोपी, ऑब्स्टेटिक ICU, जे की नांदेडमध्ये ऑब्स्टेटिक ICU असं स्पेशल नाही आहे, वेगळं औरंगाबादला पण नाही। आपल्याला इथल्या पेशंटला एकतर जावं लागतं हैदराबादला किंवा मुंबईला किंवा पुण्याला, आपण ती फॅसिलिटी इथं दिलेली आहे। आमच्या हॉस्पिटलमध्ये शासकीय योजना जे फक्त इन्शुरन्सचे जे पेशंट असतात, ऑब्स्टेटिकला डिलिव्हरीला हे शासकीय योजना गव्हर्नमेंट देत नाही, कारण वुमन्स हॉस्पिटल आहेत गव्हर्नमेंटचे खूप सारे, त्याच्यामुळे जसं युरोलॉजी न्यूरोलॉजीला जसं भेटतात ना तसे येत नाही। 3D लॅप्रोस्कोपी म्हणून आहे, त्याच्याने पेशंटचा आपलं सर्जरीचं प्रिसिजन खूप जास्त वाढतं। आणि दुसरं म्हणजे ऑब्स्टेटिक ICU, जे ऑब्स्टेटिक ICU आम्हाला जनरल ICUला ऍडमिट करावं लागतं पेशंटला, तिथं गायनेकोलॉजिस्ट नसतात, ती कम्प्लिटनेस नसतं, जे फिजिशियन आणि गायनेकची टीम लागते। आता इथं अंडर वन रूफ गायनेक आणि ICUची टीम अंडर वन रूफ म्हणजे याच हॉस्पिटलला आहे। आता टोटल केलं तर 250 स्टाफ आहे आमच्याकडे, 250। रुग्णांसाठी जे काही आम्ही विस्तारीकरण केलेलं आहे ते फक्त आणि फक्त रुग्ण सेंटर पॉइंट ठेवूनच केलेलं आहे। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।